तर बोल भाऊ, परत परत आलो, बोल काय बोलतो. आमचं स्मॉल आर्टिस्ट पेके म्हणजे यूट्यूब चॅनल स्वतःचा, त्याला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंटही करा. लाईक करा, शेअर करा. भाव आपला कॉन्सेप्ट शिकतोय म्हणून भावाने एक डंबल बनवलं. सर्वांसमोर ही गोष्ट बोलायची होती पण ब्लॉगमध्ये बोलतो की जेव्हा माणसाच्या पाठी चर्चा होते ना तेव्हा समजायचं की माणूस कुठेतरी नाव कमवतोय. तर नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणींनो, मी स्मॉल आर्टिस्ट पीके म्हणजे तुमचा सर्वांचा लाडका प्रणील कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. आज आपला ऐरोलीचा राजाचं आगमन आहे. आता आपण चाललो आहे तिकडे. घरातून मी फ्रेश वगैरे होऊन आलो आहे. ही आपली 2024ची नवीन टी शर्ट आहे श्रद्धा सबुरीची. हा आपला लोगो स्मॉल आर्टिस्ट पीकेचा लोगो आणि पाठी पण आपली यूट्यूब लोगो वगैरे आहे स्मॉल आर्टिस्ट पीकेचा. हे स्पेशली मी 3 लोकांना थँक्स बोलेल. आपला साहिल भाऊ, आपला मेन मॅडी भाऊ आणि एक आपला कोळीवाड्याची शान प्रथमेश दादा चव्हाण. हे 3 लोक होते माझ्यासोबत रात्रभर टी शर्टची प्रिंट वगैरे बनवताना. तुम्हाला मी पुढे व्हिडिओ पण दाखवेल त्याची प्रिंट वगैरे बनवताना प्रॉपर. खूप दिवसातून ब्लॉग बनवतो आहे. जरा अडचण होते बोलायला वगैरे, पण आज पण नेहमीसारखं आज पण मचवून टाकू, गाजवून टाकू फुल 4मध्ये. आता गेल्यावरती भेटू आपण. ओनरच्या घराच्या इकडे शूट करतो आहे. 4मध्ये बघू. पब्लिक वगैरे पण खूप आहे, क्राऊड वगैरे पण मजबूत आहे. तर भेटू ओनरच्या घरी. बाकीचे पोरं वगैरे पण आहेत. सगळ्यांची टी शर्ट वगैरे दाखवतो तुम्हाला. फुल मचवून टाकू. चला फटाफट ये काम खत्म करोगे तो तुरंत दूसरा काम दूंगा. प्रैक्टिस करते केदार. वाह क्या मुस्कुराहट है, जैसे मुंह में लिया हो आज ही. बाबू आपला वन साइड कॉन्सर्ट प्लेयर समर्थ जश. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. आणि आपला भावा भाई हाच तरी लादला आपला भाऊ. झाला आता गणपती वगैरे आला वाटतं तिकडे. तर हा इकडे सामान वगैरे काढलं आहे. तर भेटू तिकडे लोकेशनवरती गेल्यावरती डायरेक्ट सेटअप वगैरे करताना. आपले भाऊ लोक सेटअप वगैरे काढतायत सामान. आणि आपला एक नवीन मेंबर जॉईन झाला आपल्या श्रद्धा सबुरी म्युझिकलमध्ये. कीबोर्ड वाजवतो भाऊ आपला. कीबोर्ड म्हणजे अजून खूप काही वाजवतो. तू बोलला की मी बोलू ना दाखवणार, डायरेक्ट शो करणार आहे. काय नाव भाऊ तुझं? हर्षद मेहता. नाही हर्षद सर. हर्षद भाऊ आपला नवीनच जॉईन आला आहे. आणि आपला केदार भाऊ, ह्याला तुम्ही ओळखत असाल. फेमस, खूप मोठा फेमस आहे. आज मी छोटा आर्टिस्ट आहे, स्मॉल आर्टिस्ट. मोठ्या लोकांसोबत वाजवतो ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही एकाला तर ओळखतात, कोळीवाड्याची शान प्रथमेश दादा चव्हाण. आपला चष्मा आता चालू आहे. सेटअप वगैरे बाहेर ठेवला आहे. चला भेटू डायरेक्ट. चला दादा. चालू आहे सामानाचा अपडाऊन. सामान वगैरे बघा घेऊन आलोय. पाठी भोंग्याचा सेटअप आहे. खाली ड्रम ठेवला आहे. परत बोलू नका की पीके ब्लॉगच काढतो. पीकेला भाना पाहिजे सामान वगैरे उचलायचा नाही म्हणून. आणि पाठीमागे आपला प्रथमेश दादा बसला आहे भोंगे वगैरे घेऊन. वन साईड भाई आम्ही कामं पण करतो, टाइमपास पण करतो. असं नाही की आम्ही टाइमपासच करतो. आता बोलायच्या म्हणत नाही, पुढे जातो आणि बोलतो. चला आता सामान वगैरे घेऊन आलो. सामान इकडे ठेवलं आता एक साईडला. आणला तो आणला. सामान वगैरे इकडे ठेवलं आहे. आता गाडी आणली आपल्या अमय दादाने. गाडी वगैरे घेऊन आले. आता डायरेक्ट सेटअप वगैरे झाल्यावरतीच भेटू आपण. आत्ता सेटअप जरा मोठा आहे आणि फुल मजा येणार आहे. आपला भाऊ पण आला रामनगरमधून. भाऊ लागू नको भाऊ, इकडे बघ. नाही मीम नाही टाकत भाऊ. सगळे मीम टाकतात त्याच्यामुळे घाबरतात. पण नाही भाई, मी मीम वगैरे नाही टाकणार. इकडे बघ तरी. काय बोलशील? काय नाही
काहीतरी थोडं काहीतरी नको रे भाई आपला मेन माणूस गणपती आला नाहीये गणपती अजून आला नाही 7 वाजले सामान वगैरे घेऊन आलो अजून वाजवायचं सेटअप वगैरे लावायचंय बघू आता सेटअप वगैरे रेडी केल्यावरती भेटू चला भाई सर्व पोरं पाऊस आला म्हणून साईडला थांबलोय आपला ओनर एकटा नडतोय तिकडं काका मामा भाई वन साईड एकटा काम करतोय बिचारा पाऊस आला सगळे पोरं थांबले तिकडे फॅन चाललेले थांबलेत सगळे थांबलेत भाऊ एकटा ओनर नडतोय बघ तिकडे ते बघ चालू आता सेटअप वगैरे प्रॉपर झाला सर्व गणपती पण येईल आता 15-20 मिनिटामध्ये पण आपला भाऊ नेहमीसारखा कामावरती जायचं त्याला विषय आता गाडी घेऊन चालली तिकडे लावायला आजचा आपला सेटअप वगैरे इथे लावला आहे माईक नाही झाला 10 मिनिटात सुरू जाऊन 8 कॉन्सेट 60 ड्रम 3 ताशे 2 रोटो 1 ऑर्गन 1 कॅशो भेटू चालू केल्यावरती क्या बात है चलिए शुरू करते हैं
पॅकअप वगैरे झाला, सामान वगैरे घेऊन डायरेक्ट घरी आलो आहे. बाहेर DJ वगैरे चालू होतं, तुम्हाला दाखवली क्लिप वगैरे. DJ चालू होतं त्याच्यामुळे मग घसा वगैरे पण बसला, फुल चिल्लम चालू होती, फुल मजा आली. क्राऊड वगैरे एक नंबर होता आपला. आणि आपला मेन माणूस बोललं तर पाहिजे साहिल. आपले ब्लॉग रेट पण तोच करतो, पिक्चरची प्रिंट वगैरे पण त्यांनीच बनवून दिली. मी काय करतो आणि नेहमी तर आपल्यासोबत असतो तो कोळीवाड्याची शान प्रथमेश दादा चव्हाण. आणि आपला एक भाऊ कामाला जाणार होता, पण कामावर आज सुट्टी घेतली, कामाला नाही गेला. रोहन देवाडीला बादशाह रोहन घेतली आहे. उद्याचा विषय सुट्टी घेतलेली आहे, वेळात वेळ काढून आपल्या मंडळाला त्यांनी आणि आपला कान्हा, त्याची राधा कोण आहे माहित नाही, पण आपला कान्हा एकच. केशव का असतं रे? केशव का असतं? केशवचा महादेव. काय बोलतो भाऊ, आज आलास, कसं वाटलं? आयरोलीची शान, कोलिवाडीची शान. सगळ्यांना मजा बिजा आले. अजून बरेच लोक आहेत की आपल्या ब्लॉग मध्ये अजून आले नाहीत. घेऊ सगळ्यांना एक एक करून घेऊ, टाइम भेटला तर. आणि एक गोष्ट सांगतो मी की सर्वांसमोर ही गोष्ट बोलायची होती, पण ब्लॉग मध्ये बोलतो की जेव्हा माणसाच्या पाठी चर्चा होते ना, तेव्हा समजायचं की माणूस कुठेतरी नाव कमवतोय. आपली लायकी नाही, मी ब्लॉगमध्ये पण बोलतो, पण माणूस कुठेतरी थोडंफार नाव कमवतो, तेव्हाच माणसाची पाठून चर्चा चालू होते. काय बोलतो संतू? 100% खरी गोष्ट आहे भाऊ. आता काही लोकांना ह्याला वाईट पण वाटेल की असं मी ब्लॉग वगैरे मध्ये का बोलतोय, पण कोणाला पर्सनली मी बोलत नाही. आणि काय जे आहे ते आहे की 4 लोक आपल्या पाठून काय बोलतात ह्याचा विचार करून नाही चालायचं आपण. ते 4 लोक आपल्याला पुढे कसं घेऊन जातील हे विचार करू आपण, दुसऱ्यांचे पण विचार बघू. आणि ह्या गोष्टी आपला भाऊ वन साईड सांगेल, वन साईड. संतू काय बोलतो भाऊ? काय बोलू, आपलेच गद्दार असतात. आपलेच असतात. अरे इथं बघून बोल ना. काय बोलतो, आपलेच गद्दार असतात. आपल्याच गद्दार असतात भाई. किती पण खावा, किती पण किरा, जमिनीवर पडायला लागतात एक दिवस. मी काय बोललो भावा, पाठी बोलण्यापेक्षा तोंडावर बोला. हा, माणूस जेव्हा पाठी बोलतो तेव्हा समजायचं की माणूस कुठेतरी पुढे चाललाय, कुठेतरी प्रगती होते, कुत्रे पाठी भुकतात. कळत. हा, हा ब्लॉग डायरेक्ट आता कोणाला पर्सनली बोलत नाही किंवा काय, मजाक मस्तीचाच ब्लॉग हा. आम्हाला सगळ्यांना घेणार मी, अजून पब्लिक आपली बाहेर वगैरे. तर आता असं टाइमपास म्हणजे आम्ही लवकर आलोय सामान वगैरे घेऊन. कधी पण आमचं सामान वगैरे पॅकअप करतो आम्ही, आमचं सामान घेतो, लवकर येतो. बाकीचे येतात अजून सामान घेऊन, ते आल्यावरती मग सगळ्यांना एक एक भेटवतो तुम्हाला. आपले मेन माणूस अजून सनी बॉबी नाही भेटले तुम्हाला. सनी बॉबी राहिला, रोहन आता भेटून गेला. प्रणीलचे खास मित्र म्हणजे सख्या भावांपेक्षा खूप मोठे. आता काय काही दुःख असे असतात ते सांगता येत नाही आणि सनी होत नाही. मनात ठेवायला लागतात ते, मनात ठेवायला लागतात ते. काही दुःख असे असतात. बघू आपण भेटू पुढे बोलू, सगळ्यांना घेतो ब्लॉग मध्ये तेव्हा बोलूया आपण. मला बोललो एक एक जणाला घेईल. आता आपला घनसोली इथला म्हणजे ताकदून हापवाला भेटला. बहुत सरक जरा जागा दे भावा. काय बोलशील भाऊ आज ब्लॉग मध्ये? काय नाही, आज जरा थोडी लांबच झाली, जरा मजा आली, बाकी मचवून टाकला. सर्व पोरांची इच्छा होती की राजाला वाजवायचं. आज वाजवलं पण आणि गाजवलं पण. कळलं. पीके भाऊला सपोर्ट करा आणि जेवढं होईल तेवढं आपल्या नातेवाईकांना, आपल्या फ्रेंड्सना, आपल्या जेवढे पण आहेत जवळचे लांबचे का असे ना, त्याला शेअर करा भाऊला, आणि भाऊला असं सपोर्ट करा. भावांच्या बहिणींना शेअर करा, बहिणींच्या वहिनींना शेअर करा, वहिनींच्या भावाला शेअर करा. वन साइड अजून का बस. एवढं बोलून मी आपले 2 शब्द बोलून आपलं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता हा झाला, आता दुसरा कोण आल्यावरती भेटतो. आता अजून आपले 2 भाव आलेत, एक आलू नाक्यावरची शान आणि आपला या कोलेवाडीची शान प्रथमेश दादा चव्हाण. नाक्यावरची शान आहे. नाही कसं आहे ना, हा बोलायचा हक्क फक्त मला, हे फक्त मीच बोलू शकतो. चूतिया ये इम्पोर्टेंट नहीं है, हमारा लड़का है ये इम्पोर्टेंट है. तर भाई हा तर जाऊ दे, मस्ती चालत राहील. आपला अल्लू भाई आला. अल्लू इकडे. अरे मी येतो भावा, एवढं काय लागतोय, मी आलो भावा. टोपी घाल. काय बोलशील भाऊ आता? 160 आपला मेन माणूस बॉबी गेल्यावरती सामान वगैरे ठेवतोय. मला खाली की घेऊ आपण. जीवलं के जीवाचा बॉबी, जीवलं के जीवाचा.
भेटू इकडे कालवा नको बिचारा ओनरची आई ताई झोपले तिकडे, आपल्यामुळे त्यांना त्रास नको. आपण हळू आवाजात बोलू पण वन साइड मचू. आज मी पण बोलणार आणि आपला भाऊ वन साइड बोलणार. लावा किती ताकद लावायची तिथे लावा. आता भेटतो परत. सनी बॉबी आल्यावर भेटतो आता तुम्हाला. आपला एक मेंबर वरती आहे बॉबी, मेन माणूस कीबोर्डवाला आपला सनी दादा आलाय, ओमकार बाबू आलाय. तर स्टार्टिंग पासून ब्लॉग मध्ये नव्हते ते, आता घेतोय त्यांना ब्लॉग मध्ये, बघू काय बोलतात. काय बोलतो सनी? पाणी पिऊन येतो बोलला. तोपर्यंत आपला लाडका हसला तर फसला बाईकडे. काय बोलतो? चांगलं वाजवला आज आम्ही. बँड आमचा खूप छान वाजला. हात बित फाटले, सर्व पोरं थकलेत आता, सर्वांना झोप आले, पण आता अजून पोरं यायचे बाकी आहे. उद्या जायचं आता शिवायला. काय शिवायचं? आता फाटले ना. अच्छा ते नको, तिकडे आपण बँडेज लावला. तिकडे बँडेज लावू. मग बाकी काय आता जेवायचं झोपायचं आराम करायचं. जेवायचं आणि झोपायचं. आता भाई उठायला लागेल. मेन माणूस आपला सनीसाठी उठायला लागेल. पाणी पितोय. आमची भावा यश तुला येतो भावा, थांबतोपर्यंत पाणी पितोय तोपर्यंत. यश बिचाराला जरा कमी वयामध्ये मोठे टेन्शन असतात. काय टेन्शन आहे भाऊ तुझे? तुला काय वाटतंय भाऊ? तू शांत काय काहीतरी बोल मग ब्लॉग मध्ये. 2 शब्द भावा, 2 शब्द काहीतरी बोल. काहीतरी बोलला सगळ्यांकडून थोडं बोललो. आता मेन माणूस काय बोलतो? उभा राहा ना भाऊ, मी कुठे बसू? काय बोलतो भावा? आवाज नाही काय बोलतो भावा? कसं वाटलं? काय तुमची इच्छा होती सर्वांची राजाला वाजवायचं फायनली वाजवलं. बॉबी ये ना ब्लॉग मध्ये येऊन बोल भावा. काय बोलतो? काय रे भावा? अरे थकलेत बिचारे दोघं, काय बोललं नाही. अजून मेन माणसं बाकी आहेत, ते आल्यावरती भेटू. त्या भावाला काहीतरी बोलायचं आहे तर बोल भावा. परत आलो, बोल. काय बोलतो? आता आमचं स्मॉल आर्टिस्ट पेटी म्हणजे यूट्यूब चॅनल स्वतःचा, त्याला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंटही करा. भावाचं म्हणजे मन चांगलं हे करा, दुःखात नका पाडू त्या भावाला. सबस्क्रायबर वाढवा त्याचे. हात धरा एकदा. हे भाऊ एकदम डीप मध्ये जाऊन बोलला, माझ्या मनात घुसला. मला नाही काय बोलायचं याच्यावरती. आणि एक आपला म्हणजे मगाशी पण भेटवलं तुम्हाला आपला ताशा किंग बॉबी सोबतचा, नंतर ताशा किंग भाई. काय बोलतो? काय नाही भाई, मस्त वाटलं वाजवून. अरे घाबरू नको मार. भाई जे आहे ते बोलतो. नाही बरोबर आहे. मला मजा आली. तुमचा सपोर्ट भेटणार तर भाऊ मी ब्लॉग बनवणार. दादा आमचा सपोर्ट काय तुमचा? दादा नाही भाऊ, 4 शिवाय दे. 4 शिवाय दे चालेल. ठीक आहे बोल भावा, हाताने चालव. तुमच्याशिवाय बँड थोडी वाजणार आहे. मजा आली तुमच्यासोबत. भावाला खूप प्रेम द्या मध्ये. अरे काय बाबा, प्रेम द्या भाई. प्रेमाची गरज आहे माणसाला. इच्छा होती पोरांची, आता वाजवून झाले पोरं थकले वगैरे. आमचे 2 ते बादशाह आहेत ना, सनी बॉबी गेले आता. ते त्यांच्यामुळे जावं लागलं. आणि हा एक विमानवाला पोरगा भाई कामाला सुटला मचून टाकला. आता उद्याचे एक बाकी आहे. पॅच नाही लागले आमच्या टायमावर, बस तेवढंच. गणेश दादा आमच्या गणेशाला दुखापत झाली आपल्याला. चला अरविंद आपण गणेशला काय बोलशील? यांना पण झाला आपलं. भाव आपला कॉन्सेप्ट शिकतोय म्हणून भावाने एक डंबल बनवला. तो हमने मारे ये वाला, तो फिर मारे हमने ये वाला. युनिक माणूस आहे भाऊ. पकड ना भावा, हात दुखा लागलाय भावा. भावाने आज आपल्यासोबत कॉन्सर्ट वाजवला, फुल धापधूप कॉन्सर्ट वाजवलं. आणि भाई मी आता पण 2 ब्लॉगमध्ये बोलतो, जे आहे भावा दोघांमुळे, ग्रुपमुळे आणि तुमच्यामुळे. तोंडावरती बोलतोय भावा. अरे भावा तोंडावरती बोलतोय भावा. काय बोलतो? तुझी इच्छा होती की तुला ब्लॉग मध्ये यायचं होतं. अरे बोल काहीतरी. बहन डर गई. तर मगाशी सर्व भावाभिवांना भेटवलं तुम्हाला. आता आपला केदार भाऊला सोडतो रामनगरला आणि मी पण घरी निघतो. तर ब्लॉग इकडेच एंड करतो. उद्या परत भेटू नवीन ब्लॉगमध्ये.
तर मजा जरा- आली आज वाजवायला खूप भाई आणि वन साइड वाजवत आहे. कधी या भेटा समोर बघा मग तुम्ही बोला. वन साइड कॉन्सर्ट प्लेअर भाई गाजवून टाकली अख्खी आहे. वेळ लागेल पण कळल्यावरती वेळ लागेल. तर मी आपले जरा मेन भाव होते जे मी स्टार्टिंगला वगैरे घेतलं ना, जरा घाई गडबडीमध्ये होतो आणि कामाचे जरा सीन होते, टेन्शन होतं, त्याच्यामुळे मग ब्लॉगमध्ये काय घेतलं नाही. बँडची क्लिप वगैरे पण जास्त काय आलेलं आहे, म्हणजे कोण 2 मिनटं कोण नव्हतं म्हणजे क्लिप वगैरे काढलं, तर बँडचे पण क्लिप वगैरे जास्त भेटणार नाही. जे आहे ते मी करतो आता तुमच्यासाठी काहीतरी. फक्त तुम्ही सपोर्ट करा नेहमी असाच. बस एवढंच बोलेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमी जसं आता प्रेम देतात तसंच राहू द्या. बस एवढंच बोलतो आणि आपला ब्लॉग एंड करतो. चला बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.